आणि माझ्या पॅकचे सगळे सचिव आपल्याला माहीतच आहे. आणि पटवाळ साहेबांनी आणि मॅडमनी एकदम संक्षिप्त याच्यात सुंदर काय काय करायचं आहे, कसं हे करायचं सगळं सांगितलेलंच आहे. आपण तुम्ही बघतच आहात की पॅक्सला मॅडमनी जसं सांगितलं, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट आपलं मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन अमित शाह साहेब मागच्या वर्षीपासून जे मंत्रालय उघडलेलं आहे, प्रत्येक दिवस ते आपला काय प्रगती आहे त्याचं हे घेत आहेत. हर दिन ले रहे हो, नाबार्ड से भी ले रहे और आपसे भी ले रहे. हर दिन रिपोर्ट भेजना पडतं. आपण पॅक्स म्हटलं की तुम्ही फक्त परंपरागत जे आपले शेतकरी आहेत त्यांनाच आपण क्रॉप लोन देतो. पण पॅक्स म्हणजे जे आपले शेतकरी आहेत त्यांना अलाइड ॲक्टिव्हिटीजकडे पण वळायसाठी थोडं प्रयत्नशील राहायला पाहिजे. क्रॉप लोन वर केव्हापर्यंत आपण डिपेंड राहणार? क्रॉप लोनमध्ये पण मार्जिन खूप कमी आहे. तुम्हाला मला वाटतं 2%च्या आसपासच होतं ना, 2%, 1.5 ते 2% है ना. अलाइड ॲक्टिव्हिटीजकडे जर आपण वळलं, पॅक्स ॲज अ मल्टीपर्पज सोसायटी म्हणून पण आपण हे करत आहे. गोडाऊन आहे है ना. आता बऱ्याच काही त्याच्यात आहे. पेट्रोल पंप पण तुम्ही ओपन करू शकता. तुम्ही गॅसचा पण तुम्ही एजन्सी घेऊ शकता. दवाईची आहे, पण दवाईचं आता थोडं खापावाले पण आलेत का? नाही ना. त्यांनी काय बंद केलं का ते दवाईचं? आपलं नाही, सुरू आहे ना. अच्छा, ते आपलं जेनरिक मेडिसिन, जेनेरिक काय जन औषधी केंद्र. 150 उद्योग त्यांनी दिलेले आहेत, छोटे उद्योग हो. सेंट्रल गव्हर्नमेंटनी आपल्याला, आणि अगदी सोसायटी लेवलला. सोसायटी लेवलला